विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 10वी नंतर काय करायचं प्रश्न पडतो ना, मग काळजी कशाला करताय? आत्ताच लेगिन्स खाली दिलेल्या फोन नंबरवरती फोन करा व करिअर संदर्भात किंवा पुढील शिक्षणासंदर्भात योग्य ती माहिती मिळवा. आज मंगळवार दिनांक 24 मार्च 2026. इचलकरंजी शहापूर श्री म्हसोबा देवाची यात्रा हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी या देवाची ख्याती. भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या देवाच्या दर्शनासाठी येतात. पहाटेपासून दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यात्रेनिमित्त भाविक भक्तांची श्री म्हसोबा देवाची पालखी ही म्हसोबाच्या नावानं चांगभलच्या गजरामध्ये सर्व नागरिक बंधू भगिनींचे उपस्थितीमध्ये पालखी ही शहापूर गावातून म्हसोबा मंदिराकडे मार्गस्थ होते. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी माननीय इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सौ पल्लवी पाटील मॅडम, शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब, शहापूरचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते माननीय श्री उदयसिंह पाटील, नितीन कोकणे, नगरसेवक सचिन राणे, माजी नगरसेवक रणजित अनुसे, किशन शिंदे यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामदैवत समस्त शहापूरवासियांचे नव्हे तर पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले म्हसोबा देवस्थान आणि या म्हसोबा देवाची यात्रा आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आज यात्रेचा भर दिवस, पहिला दिवस. आज मानाजी, सासनकाठी आणि पालखी या ठिकाणी आता प्रस्थान झालेले आहे देवस्थानकडे. आता या भरगच्च कार्यक्रमामध्ये जवळजवळ समस्त शहापूरकर असून देत, इचलकरंजी वासी असून देत किंवा आजूबाजूच्या गावातील लोक यांचा उत्स्फूर्त सहभाग देवदर्शनासाठी या ठिकाणी अमाप असतो. प्रचंड मोठा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे. त्या यात्रेच्या निमित्तानं शहापूर यात्रा कमिटी, शहापूर देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी या 2 ते 4 दिवसामध्ये आयोजित केलेले आहेत. यामध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम म्हणून मग ऑर्केस्ट्रा असेल, लावणी महोत्सव असेल, तमाशा असेल आणि कुस्तीची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भव्यदिव्य असे कुस्तीचा आखाडा या ठिकाणी शहापूरमध्ये बुधवारी या ठिकाणी होणार आहे. पाळण्याचं एक आकर्षणाचं केंद्र या ठिकाणी शहापूरमधील नागरिकांच्यासाठी विनायक हायस्कूलच्या पटांगणावर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणजे अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ही यात्रा उत्साहात संपन्न व्हावी. सगळ्याच भाविक भक्तांना, यात्रा कमिटी, देवस्थान समितीला एक शहापूरकर म्हणून माझी विनंती आहे की हे 3 ते 4 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामध्ये सगळ्यांनी गुढी गुलाबीने, शांततेने आणि उत्साहानं या यात्रेचा आनंद घ्यावा आणि ही यात्रा सुरळीत पार पाडावी. यासाठी आपले शहापूर पोलीस स्टेशनचे सचिन सूर्यवंशी साहेब यांचं देखील मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम पल्लवी पाटील मॅडम आणि प्रशासन त्यांचंही सहकार्य या ठिकाणी आम्हा सगळ्यांना लागलेलं आहे. म्हसोबाच्या नावानं 2026 शहापूर ग्रामदैवत श्री म्हसोबा यात्रेनिमित्त आज मंगळवार या ठिकाणी पालखी लक्ष्मी मंदिर मधून म्हसोबा देवस्थान या ठिकाणी जात आहे. या वर्षीचे यात्रा कमिटी अध्यक्ष मंकाळी दिशिंगे आणि त्यांची टीम, तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व ग्रामस्थ, सर्व पुजारी आणि देवस्थान कमिटी यांच्या वतीने आनंदाने यात्रा संपन्न होत आहे. या गावाचा महिमा म्हणला तरी गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या मंगळवारी ही यात्रा भरत असते आणि नवसाला पावणारा म्हसोबा याची यात्रा आज दुपारी पोळ्याचा निवद आणि रात्री खारा निवद असतो आणि 4 ते 7 लाख लोक या यात्रेत सहभागी होतात आणि जो या म्हसोबाला नवस बोलतो त्याचं नवस पूर्ण होतं आणि या गावच्या लेखी या ठिकाणी आज नैवेद्य करतात आणि आम्ही सर्व समाज, सर्व ग्रामस्थ आनंदाने यात्रा या ठिकाणी संपन्न करत असतो. धन्यवाद.